चला रोहित यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. विरोहित शिकाणा त्यांच्या शुभ हस्ते दिला जातो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 1 डझन केली. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचची सुंदर क्रिस्टल ट्रॉफी. त्याच्यानंतर एक थम्सअपची बॉटल. एक आगळं वेगळं निश्चितच हे नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं हे आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही घ्या नाव लिहून द्या. बेस्ट ऑफ लक रोहित. तर मित्रांनो हा होता रोहित. आणि अगोदर आपण निश्चितच दोन संघामध्ये टॉस देखील संपन्न केला. आता मात्र पुन्हा एकदा थेट जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा आमच्या साथी समालोचक मित्र मिस्टर जेडी. थँक्यू डीजे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा रिक्वेस्ट करतोय आमच्या आयोजक आमच्यापर्यंत एक न्यूज पोहोचवत आहेत की बॉल कोणाकडे आहे आणि कोणी कुठे ठेवलाय तो दिसलाय. आणि त्यामुळे जे येताना इकडे बॉल देखील घेऊन ये आणि या स्पर्धेला देखील सहकार्य करा असं आम्हाला सांगतायत. आता आमच्या मागे आवाज येतोय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय. मॅचला सुरुवात होते. सेकंड राऊंडमध्ये प्रत्यक्ष वळतोय आता मित्रांनो. सेकंड राऊंडमध्ये वळत असताना आपण बघितलं तर 2 टीम्स आलेत पुढे. नुकताच झालेल्या मॅचमध्ये एक सहज सोपा विजय मात्र प्राप्त केला संघ आपण बघितलं तर जय भवानी वंगणपाडा. आज ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दिला आहे ना या दोन्ही टीम्सने आणि या परफॉर्मन्समुळे कदाचित त्यांच्याकडे ग्रेट ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. एक सुवर्ण संधी येऊ शकते की या स्पर्धेच्या सुपर 4मध्ये. कारण की ही मॅच असते ना बघा सेकंड राऊंडची ती जिंकल्यानंतर ना तिसऱ्या फेरीमध्ये जाण्याची संधी असते. आणि तिसऱ्या फेरीनंतर काय होतं माहिती आहे का नशिबाची जेव्हा साथ मिळते ना तेव्हा मग लक फॅक्टर म्हणजेच ड्रॉ. आणि ड्रॉमध्ये आपण बघितलं तर आल्यानंतर मग तो संघ शेवटच्या मॅचपर्यंत देखील पोहोचतोय. आणि मग तिथे चांगलं क्रिकेट खेळलं तर मग अंतिम 4मध्ये क्रिकेटच्या पडल्यावर आपण बघितलं. आणि खास करून या मॅचमध्ये आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण बघितलं ॲज अ रूलनुसार तर मग आपण पाहू शकतोय संधी तर प्रत्येकाला मिळेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आणि न्यू स्टार मडवीपाडा आयोजित आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026 आलेल्या सगळ्या खेळूंचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं आणि VTSCA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही मनापासून करतोय स्वागत. जयेश नवनाथ आपण पाहिला. नवनाथ या खेळाडूला आपण पाहू शकतोय जो पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त अर्धशतकी खेळी त्यांची पाहायला मिळाली आहे. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. तुफानी खेळी पाहायला मिळाली आणि तशी खेळी मात्र अपेक्षित असेल. चला मॅचला होती सुरुवात सेकंड राऊंड मध्ये. मिलिंद बॉलिंग मार्कवर आणि समोर फलंदाज नवनाथ. पहिला बॉल खेळला कुटप्प्याचा होता. बॉल पूर्णपणे आपण पाहिलं तर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु उडवण्यामध्ये आपण पाहिलं तर तितका सफलता नाही मिळाली आहे. थोडासा पुढे टाकला होता आणि हा बॉल आपण पाहिलं तर मग खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परंतु काय झालं नेमकं तर नवनाथला आपण जर पाहिलं
तर त्याला जी अपेक्षित उचली हवी होती ती मिळाली नव्हती, त्यामुळे खाली राहिला, त्यामुळे जो फटका त्याने पूर्ण नाही खेळला. कन्वर्ट केले एक धाव. एक धावेने आपण बघितलं तर मग संघाचं खातं खोललं गेलंय, नवनाथचं खातं खोललं गेलंय. खातं खोलल्यानंतर आपण पाहू शकतोय की लेफ्ट हँडेड बॅटर विजय स्ट्राईक एंडकडे. या मैदानावर आपण बघितलं तर वणुदे स्पोर्ट्स मांगोर्णी पाडा या संघाचं स्वप्न पूर्ण झालं, ज्या मागच्या सिरीजमध्ये मागच्या स्पर्धेमध्ये सरपंच उपसरपंच चषक दर्जेदार ती स्पर्धा पाहिली आपण. आणि त्या स्पर्धेमध्ये वणुदे स्पोर्ट्स मांगोर्णी पाडा संघ जो ट्रॉफीच्या शोधात होता त्यांना ट्रॉफी मिळाली होती. आपण बघितलं तर मग आज साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा हा संघ देखील ट्रॉफीच्या शोधात आहे. आणि कदाचित आपण बघितलं तर मग त्यांचं देखील स्वप्न असू शकतंय आजच्या दिवसामध्ये. परंतु आज जयभवानी वंगणपाडा संघाला आपण फेवरेट संघामध्ये नोंदवू शकतोय, कारण की आजच्या दिवसामध्ये भावखालच्या संघाला देखील आपण फेवरेट मात्र म्हणू शकतोय. गवलीपाडा संघाला देखील आपण पाहू शकतोय. ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय, फिल्डरला निवडलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ज्याने वादळ निर्माण केलं होतं नवनाथने त्या खेळाडूला बाद केलंय आणि मोठी सफलता बॉलर मिस्टर मिलिंदच्या खात्यामध्ये येते. आणि पहिला मोठा धक्का पाहिला आपण साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा टीमला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना बघायला मिळालेत मिस्टर विशाल दिवा. नवनाथ मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त अर्धशतकी खेळले होते, या वेळेला मात्र तो परफॉर्मन्स दिला नाहीये. विशाल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण बघितलं पहिल्या चेंडूला फेस करत असताना प्रहार तर जोरकस करायचा आहे. 3 ओव्हरचा मुकाबला आहे, दोन्ही टीम्सला माहिती आहे. आणि या दोन्ही टीम्सने मात्र एक विचार स्पष्ट दर्शवला गेलाय की या मैदानावर जर आपल्याला चांगलं करायचं आहे तर चांगलं द्यावं लागेल, कारण की बॉलिंग मध्ये चांगलं द्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग मध्ये चांगलं द्यायचं आहे. टीमची टोटल आपण बघितले तर फलकावर 3, 1 गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. समोर होता बॉल, आडवी बॅट मात्र क्रॉस बॅटने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस केलाय. तिकडे पण बघितलं तर प्ले अँड मिस असं समीकरण पाहायला मिळालं, कारण की बॅट आणि बॉल भरपूर मोठा गॅप दिसून आला. आणि डॉट बॉल आले तर नुकसान होणार डेफिनेटली, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमचं जास्त नुकसान होईल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. फिल्डर तिकडे आलेत, जयेश चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळत आहेत. पहिला पण तर मग धाव कन्वर्ट केली, 1 धाव फलक थोडीशी पुढे सरकताना पाहायला मिळाली आहे. अगदी आपण बघितलं तर 4च्या घरामध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे. तिफायती आणि मेडन तिफायती आणि विकेट टेकर आपण पाहिलं तर हा स्पेल येताना पाहायला मिळते, म्हणजेच इकॉनॉमिकल हा स्पेल पाहायला मिळालाय. फलकावर आपण पाहिलं तर 4 आलेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की मग फ्रेशराइज केले गेले. विशाल असतील मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समोर विजय असतील. विजय म्हशे ह्या खेळाडूंना आपण बघितलं तर म्हणजे जवळजवळ दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे ओपनिंगला आलेत. बॉलिंग मार्कवर आपण बघितले तर परशुराम आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्यांचा बॉल होता, परंतु जो बॉल मात्र एज मात्र आपण पाहिलं तर घेऊन चाललाय मागे आणि इथे चौकार मात्र मिळेल. बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर विजयला. विजय महेश आपण बघितलं तर थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा इथे नेमकं काय झालंय तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, विजयीने प्रयत्न केला होता पण मागे गेला, चौकार मिळाला. बॉडीचा बॉल मात्र आपण पाहिला, दिशा दिले त्याला. घेऱ्यामध्ये खेळाडू आहे, चेंडूला मात्र पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि सक्सेस झालाय. बाउंड्री 1 मिळाली परशुरामच्या पहिल्याच बॉलवर आणि
अशाच प्रकारच्या बाउंड्रीज मात्र शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की जर तुम्हाला 3 ओव्हरमध्ये 30-35 धावा इथे उभ्या करायच्या तर डेफिनेटली आपण पाहू शकतो गुड हिटिंग बॅटिंग चांगली क्षमता दर्शवावी लागेल. आपलं सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्लो रनचा वापर केला गेला होता. धीमा आपण पाहिलं तर मग गोलंदाजीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. विशाल होते स्ट्राईक एंडकडे. अगदी आपण बघितलं तर मग बॉलला नीट रीड करता आला नाहीये त्यांना आणि डॉट. आता आपण पाहिलं तर हवेत बॉल खेळलाय. फोल्डर तिकडे झेलचा अंदाज लावतायत. झेल आला होता सुटला गेलाय आणि खेळाडूला मिळाले जीवनदान. विशाल दिवा हा नावाचा बॅटर आपण पाहिला तर मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि तो प्रयत्न मात्र तिथे फसताना पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षकाची साथ देखील मिळाली नाहीये. थोडं नशिबाची साथ मिळाली आहे. धाव फलक 9 वरून पुढे सरकलं. पुन्हा पुन्हा आपण पाहिलं तर मग झेल उडाला होता. या वेळेला आपण पाहू शकतो की पुन्हा चित्र तेच होतंय की काय, परंतु नाहीये. थोडं स्ट्रगल केलं परंतु कॅच कंप्लीट केलं. म्हणतात ना अंत भला तर सब भला. विकेट मिळवली बॉलरने परशुरामने आणि परतावं लागेल डगआउटच्या दिशेने विशालला. थँक्यू डीजे. बघितलं आपण तर उष्णतेचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे थोडंसं खेळाडूंना देखील मग जेव्हा हवेत बॉल जातोय उंच उडतोय तेव्हा मग त्या बॉलला नीट निरीक्षण करणं कठीण जातं आणि हेच ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला परशुराम यांच्या माध्यमातून बघायला मिळालं होतं. परंतु थोडंसं कठीण होतं. परंतु आपण पाहिलं की झेल कंप्लीट केला गेला. फलकावर धावा आहेत 11. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5. अंतिमचा चेंडू असेल. पाहू शकते आता खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येता येतात. दीपक खट्टाळे नावाचे बॅटर आलेत. दीपक खट्टाळे आपण बघितलं तर नवनाथ खट्टाळे या खेळाडूला आपण बघितलं होतं तो कमी पडला आणि या खेळाडूवर सगळ्या संघाचं भवितव्य अवलंबून असतं आणि तो बाद झाल्यानंतर मग कोणता खेळाडू आपण पाहू शकतो की या संघासाठी संकटमोचक वाली एक पारी खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल कारण की त्याशिवाय पर्याय नाहीये. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. बॉडी रोल केले होते पूर्णपणे आणि आपण बघितलं की फाईन लेग या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता परंतु खेळता आला नाहीये. येथे डॉट चेंडू 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. फलकावर धावसंख्या असतील 11. 2 गड्याच्या मोबदल्यात 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आता 6 चेंडूचा खेळ शेष असेल अर्थातच 1 ओव्हर आणि या 1 ओव्हरमध्ये किती धावा येतात किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल जिंकण्यासाठी प्रत्यक्षात पाहूया. परंतु जाऊया तत्पूर्वी डीजे कडे गाणं ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये परतूया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनापासून स्वागत. नगरसेवक चषक 2026 आपण पाहतोय मॅच क्रमांक 3 आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आपण बघितलं तर पहिली आहे कारण की पहिल्या 2 फर्स्ट राऊंडच्या पाहिल्या त्यानंतर दुसऱ्या राऊंडची पहिली म्हणजे तिसरी मॅच आजच्या दिवसातली. बॉलिंग मार्कवर आपण पाहिला बॉलर आलाय परंतु त्यावर मात्र आक्रमण केलंय. बॉलला उडवलंय. बॉल हवेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहतोय मॅग्निफिसंट शॉट सीमारेखा पार आणि येतोय षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. बघा बॉलरने कशा प्रकारे बॉल हाताळलेला होता. ॲक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाय पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे आपण पाहिलं तर मग विजयने मात्र बॉल पकडला आणि ठोकला. पुन्हा उडवलाय. वाह क्या बात है. लगातार दुसरी बार शानदार आणि दर्जेदार हा ठोकलाय षटकार.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. ऍक्शन रिप्ले आपण बघितलं तर लगभग ऑफस्टमच्या बाहेरची ही लेंथ होती आणि ज्या प्रकारे नाव विजय आहे आणि आपल्या संघाला नक्कीच शोधायचा आहे या मॅच मध्ये विजय आणि त्याच्यासाठी मात्र विजयचा खेळ मात्र योग्य रीतीने होतोय. धाव फळक होतं कुठे आणि गेलंय कुठे. धाव फळकावर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 23 धावा. गडी गमावले दोन बॉल मध्ये 2 उत्तुंग षटकाराचे हॅट्रिक्स आपल्याला बघायला मिळेल का प्रल्हाद या गोलंदाजाच्या विरोधात. हो चांगला चेंडू हाताळला जातोय. थोडस आपण बघितलं तर ह्या वेळेला जो मारा केला होता अगदी ब्लॉक हॉल मध्ये बॅटरचा इंटेन हाच होता की हा बॉल हवेत खेळायचा आहे. आता जाणीव झाली बॉलरला देखील की बॅटर काय करतायत आणि त्यामुळे आपण पाहिलं असे चेंडू हाताळलाय. पण आता पुन्हा मिस्टेक केली आहे. फुलटॉस दिला तर सोडणार नाहीयेत आणि इकडे आपण बघितलं तर त्या फुलटॉसला मात्र स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. या षटकाराने धाव फळक वाढला गेला. धाव फळक 29च्या घरामध्ये पोहोचला. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 उत्तुंग षटकार. 18 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. प्रल्हादला मार पडलाय. आता आपण बघितलं थोडासा अँगल बदलून मात्र बॉलिंग करण्याचा प्रयत्न होता. पण ह्या ठिकाणी आपण बघितलं तर जे आतापर्यंत 2 बॉल हाताळले गेलेत ना या दिशेने आपण पाहू शकतो गेलाय बॉलर तर मग थोडासा वाचलाय परंतु समोर टाकलाय तर मात्र मार खाल्लाय. शेवटचा आहे परंतु आपण बघितलं की पंचांचा विचार आहे तिथे थोडासा मात्र वेळ घेतला आणि वेळ घेतल्यानंतर आपण पाहू शकतोय की इथे मग डिसिजन पोहोचवलं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय परंतु ते बॉलरला मात्र मान्य नाही आहे त्यामुळेच रिव्ह्यूची डिमांड केली आहे आणि तिसऱ्या अंपायरला मात्र आपण पाहू शकतो इथे इन्व्हॉल्व केलाय. आपण बघितलं तर मग तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन पोहोचलं गेले. सीधी बात नो बकवास. बॉल आहे वाईट. धाव फळक आता थोडं पुढे सरकेल. 29 होतं तिथे मात्र 30 मध्ये पोहोचेल. अंतिमचा बॉल असेल. अंतिमच्या बॉलवर एक मोठी मोहर उमटवण्याचा प्रयत्न असू शकतोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग कर्तृत्व आणि नेतृत्व सहजच कोणाला मिळत नाहीये. नेतृत्व आपण पाहिलं कसं आहे ते सिद्ध करून दाखवावं लागेल. या बॅटरने ते करून दाखवलंय. ओ परंतु शेवटच्या बॉलवर आपण पाहिला मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिलं तर मग यष्टांचा वेध घेतोय बॉल आणि इथे फलंदाज बाद. परंतु विजयची जी खेळी आपण पाहिली तर एक या संघाला ऊर्जा देणारे आपल्याला पाहायला मिळाले आणि या खेळीमुळे आपण पाहू शकतोय तर धाव फळक पोहोचलं गेलंय 30च्या घरामध्ये. 31 धाव्यांचं लक्ष असेल आणि ते पूर्ण करायचं देखील आहे. आता टॉस आपण करणार आहोत दोन संघांच्या मध्ये. जय गणेश गवलीपाडा आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले. 2 संघ नायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या तिथे केला जाईल हा टॉस. थँक यू सो व्हेरी मच डीजे. अक्षय टॉस आपण करूया. नितीन दादा आहेत. नितीन दादा आपण या आपल्या शुभ हस्ते हा करूया टॉस.
निखिल पाटील दादा आहेत आणि निखिल पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. सर्वप्रथम आपण टॉसची ओळख करून देऊया. नगरसेवक चषक 2026 आणि न्यू स्टार मडवीपाडा. कोण कॉल देत आहे? गवलीपाडा टीमच्या माध्यमातून कॉल. मडवीपाडा असा कॉल आणि येते मडवीपाडा. नक्कीच आपण बघितलं तर दादा आपण शुभेच्छा द्या आणि आदरपूर्वक अतिथी कक्षामध्ये बसा. कॉल दिला होता जय गणेश गवलीपाडा टीमने आणि त्यांच्या बाजूने येतोय राज. 4 ओव्हरचा मॅच आहे. टॉस जिंकलाय, काय निवडशील? बॅटिंग. क्या बात आहे. बॅटिंग नक्कीच. काय प्रमुख कारण काय? नक्कीच इथं जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. बॅट्स जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. या मैदानावर तुम्ही खेळात? नाही, कधी मी याच्यावरती चॅम्पियनची मॅच खेळलेलो, अशी आपल्या असोसिएशनची मॅच नाही खेळले. डेफिनेटली आपण बघितलं म्हणजे तुमच्या संघाला आणखीन या मैदानाचा अनुभव घ्यायचा आहे. बघा की समोरचा संघ नागलेचा संघ एक चांगला संघ म्हणून ओळखला जातोय, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुमच्या माध्यमातून ट्रम्प कार्ड फलंदाज कोण असतील? नक्कीच अभि आहे, विशाल आहे, रणजित आहे आणि मनोहर आहे, मी सुद्धा. आजचा दिवस सोमवारचा दिवस आपण बघितला तर मग खेळण्यासाठी कसं टीमचं अरेंजमेंट करावं लागतं आहे, कारण की सुट्टीचा दिवस रविवारचा असतो, परंतु इतर ऑल ओव्हर आपण बघितलं मॅच असली का मग किती कठीण असतं? बरोबर, कठीण तर असतंच, कारण की पोरं ॲडजस्ट करायचं आणि सर्वजण कामाला जातात. तर अभिमानी फोन केला की सोमवारी एंट्री आहे, तर तुम्ही खेळतील का? तर मी बोललो का खेळू. डेफिनेटली काय म्हणशील आयोजनाबद्दल? नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे. ग्राउंडसुद्धा एकदम जबरदस्त बनवले आणि आयोजकांचे खूप खूप आभार, कारण की आम्हाला इथे संधी दिली खेळायला. एक मॅच रफ अँड टफ होईल. हो नक्कीच, रफ अँड टफ मॅच तर होईलच. మీరు ऑल द बेस्ट, तुला शुभेच्छा. लागले टीमकडे जाऊया. तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? शतरक्षण. हे तुम्हाला हवं आहे ते मिळालं. तुमच्या टीममध्ये आज पूर्णपणे पॅक टीम. हो आहे, पण एक फिल्डर नाही आहे. एक फिल्डर कमी आहे. नक्कीच बॉलर की बॅट्समॅन आहे बॉलर पण आहे, बॅटमॅन पण आहे. म्हणजेच दुधारी तलवार तो कमी आहे. नक्कीच गवलीपाडा संघाच्या सोबत तुमचा मॅच होता. लॉट जेव्हा उडतोय तेव्हा मग एक टीम मिटिंग असते, त्याच्यामध्ये असं काही चर्चा झाली की या संघासाठी काय करायचं आहे? नाही, चर्चा तर केली नव्हती, पण आता बघूया, चर्चा करायला लागेल. नक्कीच चर्चा करावी लागेल, कारण की या मैदानामध्ये आल्यानंतर आयोजन, नियोजन, ट्रॉफी आणि काय म्हणशील या गोष्टीबद्दल, सगळ्या या नगरसेवक चषकाबद्दल? खूप चांगलं आहे आयोजन, नियोजन खूप चांगलं आहे. काय संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ही मॅच जसं मी त्यांना म्हटलं की त्यांच्या माध्यमातून टफ फाईट देण्याचा प्रयत्न असेल, तुमच्या माध्यमातून देखील हा प्रयत्न असू शकतोय. हो नक्कीच. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज अशी मिळते, टॉस जिंकला गेला. आपण बघितलं तरी ते जय गणेश गवलीपाडा या टीमने डिसाईड केलं बॅट पास बॅटिंग करताना पाहायला मिळतील आणि समोरच्या संघाला चॅलेंजिंग टोटल उबल करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, त्या मॅचकडे देखील लक्ष देऊया. या धावांचा पाठला कशा प्रकारे पूर्ण केला जातोय आणि हा पूर्ण करण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र जोडले गेले तर आमच्या जोडीने आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोय. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मिस्टर जयेश ढुकळे. मॅचला होती सुरुवात, दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. पहिला बॉल लावून द कार्पेटच्या सायन लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळले गेलेत मिस्टर रोशन. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव संख्येला झाली आहे सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 31 धावांचं आणि या 31 धावा इथून कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल, रोशन अँड मिलिंद ही सलामीची जोडी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विजय म्हसे नावाचा हा गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये विजय म्हसेने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु ह्या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अष्टमच्या हलकासा चेंडू आपण पाहतोय बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पंच सहमत आहेत की हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाला फेकावा लागणार आहे. वाईट बॉल अव्हांतच्या स्वरूपामध्ये निश्चितच एक धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 2 अंकांवरती. 18 बॉल मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत विजयाकरता. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग. हा चेंडू असणार आहे डॉट. सरळ बॅटने खेळले होते. बॅटच्या रडार मध्ये यावेळेस चेंडूची हाताळणी आणि त्याच्यावरती 6 धावांचा हा स्टॅम्प लावला गेलाय. मिलिंद षटकार. पुढील बॉल मिस टाइम स्ट्रोक.
इष्ट्यांच्या मागे पकडला गेला झेल आणि संपन्न होतोय मिलिंदचा खेळ आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त काल मित्रांनो टिकत नाहीये. वेळ आली की पसारा आणि पिसारा मात्र दोन्ही अडपावा लागतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहिलं मिलिंद मात्र बाद झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद हे बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली ती म्हणजेच 8 या अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4. सोबत सौरभ आहेत. सौरभ नाकरे चांगली गुण लेखकाची भूमिका या ठिकाणी करतायत. यावेळेस आपण पाहतोय पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. चेंडू अगदी जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हे स्ट्रोक खेळले गेलेत. खूप टप्प्याची लेन होती. बॅक फुटला गेले त्याच्यानंतर जबरदस्त चेंडूवरती अगदी प्रहार केला आणि चेंडू निघून गेलाय डीप पॉइंट क्षेत्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता या चौकाराच्या सायना धाव फलक पोहोचले गेले 12 या अंकांवरती. पुन्हा एकदा हा फुल्लर लेनचा बॉल होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. वाईट करता चेंडू वाईट आहे की मग नाही हे देखील तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे वाईट बॉल. अक्षरशः आपण या ठिकाणी पाहिला तर मग अगदी ती वाईटची रेषा आहे तिथून मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय म्हणजेच 1 धाव फलकावरती आणखी ऍड केली जाईल. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 13 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 5. याचं मार्किंग करावी लागेल. एक छोटासा दगड ठेवला तर बरं होईल. वाईटची जी रेषा आहे तिथे काहीतरी मार्किंग करा. एखादा छोटासा दगड ठेवा. दोन्ही बाजूने ठेवा. कारण तापमान देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जी मार्किंग केली आहे वाईट ती देखील कॅमेऱ्यामध्ये येत नाहीये. चला चालेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. हडबा बाटनं यावेळेस चेंडूला हाफ फलीवर घेतला आणि अलाउन द कॅर्पेटच्या सायानं मात्र हा स्ट्रोक खेळले होते. प्रल्हाद 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 15 या अंकांवरती. आता मात्र इथून आणखीही 12 बॉल मध्ये 16 धावा विजयाकरता बनवावा लागतील. नंबर 2चं षटक टाकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज या ठिकाणी पुढे येतोय. सुरुवातीचं पहिलं षटक थोडंसं मात्र महागडं राहिलं गेलंय विजय म्हशे या गोलंदाजाकडनं. आता दुसरं षटक खूप निर्णायक आहे. इथून 16 धावा रोखायच्या आहेत. पाहूया 16 धावा रोखण्याकरता कुठला गोलंदाज येईल. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत जय गणेश स्फोट गवळीपाडा आणि जीवदानी स्फोट नागळे या 2 बलाढ्य संघामध्ये. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. काय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि एक सुंदर टायटल दिलं गेलं या स्पर्धेला. नगरसेवक चषक 2026
आणि या एरियातील नगरसेविका आपण पाहिलं तर मग योगिताताई देवेंद्रजी पाटील या नगरसेविका आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याच पदाने हे टायटल मात्र या ठिकाणी दिलं गेलंय नगरसेवक चषक. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे. पहिला बॉल डॉट फेकलाय. आता मात्र 11 बॉल 16 ची गरज आहे. विशाल दिवा बॉलिंग ट्रॅक वरती आलेत परंतु विशाल दिवाच्या अगेन्स्ट रोशनचा हा शो षटकार 6. धन्यवाद अडीचे. या षटकारानं आपण पाहिलं ना तर मग अक्षरशः सामना थोडासा सोपा झालाय. बॉल टू रन असं इक्वेशन यावेळेस पाहायला मिळणार आहे. 10 बॉल आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. विशाल देवला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट फेकला होता परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती रोशनच्या बॅट मधनं षटकार आला. अजून एक विकेट रोशनच्या बॅट मधनं षटकार क्रमांक 2. धन्यवाद अडीचे. थँक्यू सो मच. ओव्हरफिश वॉल हाताळला आणि त्याच्यावरती अक्षरशः आपण पाहिलं तर मग जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले. बॉलच्या मिरिट मध्ये आले. बॉलला रेड केल्याने एक सुंदर स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केला गेलाय. हो यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा इशारा आलाय. अव्वांतरच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि इथून मात्र पुढील बॉल जो आहे फ्री हिटचा त्या एक मोठा फटका खेळण्याकरता पूर्णपणे फ्रीडम असणार आहे. स्वतंत्र असणार आहे मोठा स्ट्रोक खेळण्याकरता. यावेळेस हा पुन्हा एकदा वाईड बॉल हाताळलाय म्हणजेच फ्री हिटची जी लाईफ लाईन आहे ती अजून इथे ऑन असणार आहे. धावांची गरज आहे ती म्हणजेच अजून इथून आपण पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने देखील मनामध्ये सेट केलंय इथून मी वाईट टाकून मात्र हा मॅच जिंकणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग पहिला नो टाकला त्याच्यावर बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईडच्या स्वरूपामध्ये फेकलेत. स्कोर इज लेवल आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजे 30 अंकांवरती. इथून एका धावेची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. हो पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत आणि ही शेवटची विजयी धाव इथे मात्र पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय. सकाळच्या सत्रातील